नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते सर्दीसाठी खास काढा बनवते। हे आहे गूळ, 2 विलायची, 2 लवंग, 2 मिरे आणि आपला हे आहे दालचिनी आणि हे आहे तुळशीचा पत्ता आणि हे आहे अद्रक। बघा मी आता इथे पातेलं ठेवलेलं आहे। आपण त्यामध्ये आहे ना हे 1 गिलास पाणी टाकू आपण। आता एक तर सर्दी चालू आहे, सगळ्यांना थंडीचे दिवस आहेत। गरमागरम जर अशा पद्धतीने तुम्ही काढा जर बनवून पिला ना, आता आपण यामध्ये आहे ना हे गूळ टाकू। हे बघा, गूळ पण तुमच्या आवडीनुसार टाका। आणि हे आहेत लवंग, हे याच्यात टाकते 1। हे आहे दालचिनीचे तुकडे आपले आणि हे आहे मिरी आणि त्यामध्ये आपण आता तुळशीचे पान टाकू। हे बघा, आपण आता हा काढा आहे ना छान याला कमी गॅसवर एक 10 मिनिटं उकळून घेऊ आपण चांगला। आता आपला काढा छान उकळायला लागलेला आहे। मी आहे ना एक आपले लवंग थोडंसं वाटून घेतलेलं आहे, एक मिरी पण थोडीशी वाटून घेतलेली आहे, दालचिनी पण थोडंसं ठेचून घेतलेलं आहे आणि आपले तुळशीचे पान असे 2-3 थोडेसे बारीक तुकडे करून घेतलेले आहे। आपण ह्यामध्ये टाकून देऊ। हे बघा, आणि आता थोडंसं आपण अद्रक किसून घेऊ आपण। कारण मला सर्दी झालेली आहे, मी असा काढा बनवून पिते आपला। बघा आता आपला काढा आहे तयार, किती छान उकळलेला आहे। 10 मिनिटं मी कमी गॅसवर पूर्ण काढा उकळून घेतलेला आहे। खूप छान लागतं गरमागरम चवीला। तुम्ही जर असा काढा बनवून पिलात ना तर सर्दी कायमची संपून जाते आपली। तुम्ही नक्की बनवा अशा पद्धतीने काढा। आपला काढा आहे तयार, मी याला काढून घेते। बघा आपला काढा आहे तयार, किती छान बनवले मी। तुम्ही अशा पद्धतीने नक्की काढा बनवून प्या, एकदम सर्दी गायब होती आपली। मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।